नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर बघा, येत्या 2 फेब्रुवारीला आहे वसंत पंचमी आणि वसंत पंचमी या दिवशी आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायची असते। आता सगळ्यांना विद्या हवी आहे, सगळ्यांना बुद्धी हवी आहे, कारण की विद्या जर आपल्याकडे असेल तरच आपण जीवनामध्ये प्रगती करू शकतो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण प्रगती करू शकतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत किंवा तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना आपल्याला विद्या हवी असते, कारण जर विद्या आपल्याकडे असेल तर आपण जगात कुठलेही काम करू शकतो। बघा, फक्त पैसा असून किंवा लक्ष्मी असून होत नाही, आपल्याला विद्या सुद्धा हवी असते। कारण की बघा, आपल्याकडे कितीही पैसा असला पण तो टिकवायचा कसा किंवा त्याचा वापर कसा करायचा हेच आपल्याला माहित नसेल, याचीच विद्या जर आपल्याकडे नसेल तर त्या पैशांचा पण काही उपयोग होत। म्हणून बघा, जितका पैसा आपल्याला गरजेचा आहे या जीवनामध्ये जगण्यासाठी तेवढीच विद्या सुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे। तर वसंत पंचमी या दिवशी आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायची असते। असं म्हणतात की या दिवशी माता सरस्वतीची उत्पत्ती झाली होती। सरस्वती मातेने हातामध्ये वीणा पुस्तक घेऊन या दिवशी तिची उत्पत्ती झाली होती, त्यामुळे आपल्याला या दिवशी सरस्वती मातेचं पूजन करायचं असतं। तर आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी काही उपाय तुम्हाला या दिवशी करायचे असतात। बघा, आपण आपल्या मुलांसाठी या दिवशी काही उपाय केले तर त्याचा जो काही फायदा आहे तो आपल्या मुलांना नक्कीच होतो। केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो किंवा त्यांची एकाग्र शक्ती वाढते आणि त्यांची अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये प्रगती होत राहते। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे। आता तुमच्याकडे जर सरस्वती मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, तुम्ही तो पाटावर ठेवू शकता। एक पाट किंवा चौरंग तुम्हाला घ्यायचा आहे, त्यावर तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे। बघा, सरस्वती मातेला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता। तर बघा, तुम्हाला सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे। पाटावर तुम्हाला सरस्वती मातेची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती नसेल किंवा फोटोही नसेल तर अशा वेळेस तुम्हाला सरस्वती मातेचं जे चिन्ह आहे तुम्ही पाटावर काढू शकता रांगोळीने, किंवा वहीवर तुम्ही पेनाने काढू शकता, किंवा पाटीवर तुम्ही काढू शकता। तर हे चिन्ह तुम्हाला काढायचं आहे। तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेलच तर ते चिन्ह तुम्हाला काढायचं आहे आणि तुम्हाला पूजा करायची आहे। तर त्या चिन्हावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि या दिवशी आपल्याला सरस्वती मातेला पिवळी मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करायची असते। मग तुम्ही पिवळ्या मिठाईमध्ये तुम्ही बुंदीचे लाडू घेऊ शकता, बेसनाचे लाडू तुम्ही घेऊ शकता, पिवळी कोणतीही मिठाई तुम्ही सरस्वती मातेला अर्पण करू शकता। त्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचे फुलं त्यांना अर्पण करायचे असतात। जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे फुलं नसतील तुम्ही कोणतेही फुलं अर्पण करू शकता, असं काही नाही, फक्त आपला भाव आणि आपली श्रद्धा खूप जास्त महत्त्वाची असते। त्यानंतर तुम्हाला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे। तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सरस्वती मातेचं पूजन करायचं असतं। त्यानंतर बघा, प्रत्येक आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय जो आहे तो तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंचमी येते बघा, पंचमीच्या दिवशी तुम्हाला करायचा असतो। जर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पंचमीला करणं शक्य नसेल तर वसंत पंचमी या दिवशी अवश्य हा उपाय आपल्या मुलांसाठी प्रत्येक आई वडिलांनी करा। जर मुलं मोठे असतील तर ते स्वतः सुद्धा करू शकतात त्यांच्यासाठी, पण जर लहान असतील तर प्रत्येक आईने किंवा वडिलांनी आपण हे उपाय आपल्या मुलांसाठी करायचे आहे। तर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्याकडे जर दर्भाची काडी असेल, जर दर्भाची काडी तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये मिळते, जर ती नसेल तर तुम्ही तुमच्याकडे सोन्याची अंगठी असू द्या किंवा सोन्याचा कुठलाही दागिना तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही घेऊ शकता, किंवा तुळशीची काडी तुम्ही छोटीशी घेऊ शकता। अगदी छोटीशी तुम्हाला काडी लागणार आहे यासाठी। तर यापैकी तुम्ही कुठली एक वस्तू घेऊ शकता आणि ती जी काही काडी आहे मधामध्ये बुडवून आपल्या मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम हे अक्षर काढायचं असतं। एम हा मंत्र सरस्वती मातेचा आहे, त्यामुळे असं म्हणतात की पंचमीला आपल्या मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने कुठल्याही सोन्याच्या दागिन्याने आपण जर एम काढला तर आपल्या मुलांचा केलेला अभ्यास हा लक्षात राहतो, त्यांची एकाग्र शक्ती वाढते, स्मरण शक्ती त्यांची वाढते आणि त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होत राहते, त्यांना कधीही जीवनामध्ये अपयश येत नाही असं म्हटलं जातं। म्हणून प्रत्येक महिन्याच्या पंचमीला आपल्या मुलांसाठी हा उपाय आईने किंवा वडिलांनी करायचा असतो। जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला शक्य नसेल तर वसंत पंचमी या दिवशी अवश्य हा उपाय करण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला दिवसभरात जेव्हा जमेल, सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही हा उपाय आपल्या मुलांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तुम्ही करू शकता। बघा, दिवसभरामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांसाठी तुम्ही सेवा करू शकता। जर तुमचे मुलं लहान असतील तुम्ही त्यांच्यासाठी सेवा करू शकता, जर तुमचे मुलं मोठे असतील सेवा करू शकत असतील तुम्ही त्यांच्याकडनं त्या सेवा करून घेऊ शकता। तर सेवा काय करायची आहे, अर्थात तुम्हाला या दिवशी सरस्वती मातेची सेवा करायची असते। आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये सरस्वती मंत्र आहे, त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। या कुंदेंदू तुषार हारधवला, या शुभ्र व सरवता, या वीणा व दंड मणित करा, या श्वेत पद्मासना, हा जो सरस्वती मातेचा मंत्र आहे तो तुम्हाला तुमच्या मुलांकडनं तुम्ही
पठण करून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः आपल्या मुलांसाठी पठण करू शकता जर तुमची मुलं लहान असतील तर। तुम्ही हा मंत्र 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस तुम्ही पठण करू शकता। त्यानंतर आपल्या मुलांना तुम्ही दिवसभरामध्ये एम या मंत्राचा तुम्हाला जप करायला लावायचा आहे। तर ह्या ज्या काही सेवा आहे, अगदी छोट्याशा सेवा आहेत, त्या तुम्ही आपल्या मुलांकडनं करून घेऊ शकता। यामुळे नक्कीच त्यांची अभ्यासात प्रगती होते। बघा, सरस्वती माता ही विद्या प्रदान करणारी आहे आणि आपण जर तिची सेवा जर केली तर अर्थात आपल्याला चांगली बुद्धी येते आणि आपल्या चांगली बुद्धी असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। जर चांगली बुद्धी आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला असेल तर आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचं कधीही वाईट दिशेने किंवा वाकडं पाऊल आपलं पडत नाही, ज्यामुळे कुठेही आपलं नुकसान होत नाही। आपल्याला चांगली बुद्धी होऊन आपली प्रगतीच होत राहते। तर आपल्या मनामध्ये फक्त चांगलेच विचार येत असतात या सगळ्या सेवेंमुळे, या सगळ्या उपायांमुळे। म्हणून हे जे काही उपाय आहेत ते तुम्हाला या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचे आहेत। जर तुमचे मुलं मोठे असतील तुम्ही त्यांना हे उपाय करायला लावू शकता, काहीच हरकत नाही। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं। झालेली सेवा मी स्वामी माझ्यासाठी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन सोबत। तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।